छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या निवडणुका संपल्या, पण या निवडणुकीत फक्त सभापती कोण हा प्रश्न नव्हता. इथे खरी लढाई होती राजकीय वर्चस्वाची. कारण या निवडणुकीकडे एकीकडे महायुतीतील पक्ष होते, तर दुसरीकडे विरोधकांनी आखलेली वेगळी समीकरणं होती. काही ठिकाणी भाजपने शरद पवार गटाला सोबत घेतलं, काही ठिकाणी अजित पवार गटाशी हातमिळवणी केली, तर काही ठिकाणी चक्क शिवसेनेच्या गटांमध्ये फूट पडली. आणि या सगळ्या राजकीय गणितांच्या खेळात शेवटी निकाल असा लागला की जिल्ह्यातील 9 पैकी तब्बल 6 पंचायत समित्यांवर भाजपने आपला सभापती बसवला. दरम्यान छत्रपती संभाजीनगर पंचायत समितीत तर परिस्थिती इतकी तापली की ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी थेट भाजपच्या उमेदवाराची कॉलर पकडून संताप व्यक्त केला. सदस्य गायब झाले, आरोप प्रत्यारोप झाले, पोलीस बंदोबस्त वाढवावा लागला आणि या सगळ्या गोंधळातही शेवटी बाजी भाजपनेच मारली. मग प्रश्न असा उभा राहतो की या पंचायत समिती निवडणुकीत नेमकं कोणतं राजकारण घडलं? भाजपने अशी कोणती खेळी केली की विरोधकांची दातखिळी बसली? आणि या सगळ्या घटनांचे पुढे जिल्ह्याच्या राजकारणावर काय परिणाम होऊ शकतात, याच सगळ्या प्रश्नांचा सविस्तर आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. नमस्कार, मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती आणि उपसभापती पदांच्या निवडणुका सध्या स्थानिक निवडणुका वाटत असल्या तरी प्रत्यक्षात जिल्ह्याच्या राजकारणाचा दिशानिर्देश ठरवणाऱ्या ठरल्या. कारण जिल्ह्यातील 9 पंचायत समित्यांपैकी 6 ठिकाणी भाजपने थेट किंवा अप्रत्यक्षपणे सत्ता मिळवली. म्हणजे जिल्ह्याच्या स्थानिक सत्ताकारणात भाजपने मजबूत पकड दाखवली. हे यश सहज मिळालेलं नाही. त्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत राजकीय डावपेच रचले गेले. कुठे वेगवेगळ्या गटांशी तडजोड केली गेली, कुठे विरोधी पक्षांमध्ये मतभेद निर्माण झाले, तर काही ठिकाणी थेट सदस्यांच्या अनुपस्थितीमुळे समीकरणं बदलली गेली. सर्वात जास्त चर्चेत राहिली छत्रपती संभाजीनगर पंचायत समितीची निवडणूक. इथे महायुतीचे एकूण 14 सदस्य होते आणि त्यात भाजपचे सर्वाधिक 7 सदस्य होते. परंतु सुरुवातीला चर्चा अशी होती की भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी शिंदे गट आणि ठाकरे गट एकत्र येऊ शकतात. महाराष्ट्राच्या राजकारणात हे 2 कट्टर प्रतिस्पर्धी मानले जातात, पण सत्ता समीकरण जुळवण्यासाठी ते एकत्र येण्याची शक्यता निर्माण झाली होती. पण याच टप्प्यावर भाजपने आपली खेळी केली. मतदानाच्या आधीच ठाकरे गटाचे 3 सदस्य अनुपस्थित राहिले, त्यामुळे संपूर्ण गणित बदललं. आणि याच परिस्थितीचा फायदा घेत भाजपचे कल्याण गायकवाड हे 9 मतांनी सभापती झाले, तर शिंदे गटाचे बाळासाहेब गाडे हे उपसभापती झाले. विरोधकांचे उमेदवार थोड्या फरकानं मागे पडले. या घटनेनंतर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे संतापले. त्यांनी थेट पंचायत समितीत जाऊन भाजपचे उमेदवार कल्याण गायकवाड यांची कॉलर पकडली आणि आमचे सदस्य कुठे आहेत असा सवाल केला. त्यांच्या मते भाजपने सत्तेचा आणि पैशाचा वापर करून सदस्यांना गायब केलं. या घटनेमुळे पंचायत समिती परिसरात तणाव निर्माण झाला. ठाकरे गट आणि भाजपचे कार्यकर्ते आमने-सामने आले. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून पोलिसांना मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात करावा लागला. मात्र राजकीय विश्लेषकांच्या मते या प्रकारामुळे दानवे यांच्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झालं. कारण राजकारणात डावपेच खेळले जातात हे काही नवीन नाही. स्वतःच्या पक्षातील सदस्यांना एकत्र ठेवण्यात अपयश आलं तर त्याची जबाबदारी ही नेतृत्वावरती येते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. फुलंब्री पंचायत समितीतही वेगळंच चित्र पाहायला मिळालं. तिथे भाजपने शरद पवार गटाला सोबत घेतलं आणि सर्जेराव मोहिते हे सभापती झाले, तर उपसभापतीपद शरद पवार गटाच्या अश्विनी सोनवणे यांना देण्यात आलं. इथे शिंदे गट आणि काँग्रेसने हातमिळवणी केली होती, पण भाजपच्या आखलेल्या राजकीय डावापुढं त्यांची योजना फसली. कन्नड पंचायत समितीत मात्र वेगळा निर्णय झाला. सुरुवातीला भाजप आणि शिंदे गट यांच्यात संघर्ष दिसत होता, पण नंतर दोन्ही पक्षांनी एकत्र आणण्याचा निर्णय घेतला. परिणामी शिंदे गटाच्या सुप्रिया घुगे सभापती तर भाजपच्या माया सुराशे या उपसभापती झाल्या. या निवडणुका बिनविरोध झाल्या आणि विरोधकांना संधीच मिळाली नाही. सिल्लोड आणि सोयगावमध्ये मोठे राजकीय डावपेच दिसले. सोयगावमध्ये भाजपने शिंदे सेनेतील अंतर्गत मतभेदांचा फायदा घेतला. आमदार अब्दुल सत्तार आणि आमदार संजना जाधव यांच्या गटामधील तणावाचा फायदा घेत भाजपने आपला उमेदवार सभापती केला. येथे रावसाहेब दानवे यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याची चर्चा आहे. सिल्लोडमध्येही भाजपचे आमदार अब्दुल सत्तार यांच्या प्रभावाला आव्हान दिलं. स्थानिक पातळीवर सत्तार यांचं वर्चस्व असतानाही भाजपने अनिता बनकर यांना सभापती करून सत्ता मिळवली. गंगापूरमध्ये तर अजून वेगळं समीकरण पाहायला मिळालं. येथे भाजपच्या विरोधात शिंदे गट आणि अजित पवार गट एकत्र आले होते, पण शेवटच्या क्षणी राजकीय समीकरणं बदलली आणि भाजपच्या कविता चव्हाण सभापती झाल्या. खुलताबादमध्ये तर आश्चर्यकारक अशी घडामोड घडली. येथे उद्धव ठाकरे गटाने भाजपला साथ दिली आणि त्या बदल्यात उपसभापतीपद त्यांना देण्यात आलं. तर दुसरीकडे पैठण आणि वैजापूर या पंचायत समित्या शिंदे गटाच्या ताब्यात गेल्या. पैठणमध्ये भुमरे कुटुंबाचा प्रभाव कायम राहिला, तर वैजापूरमध्ये शिंदे गट आणि शरद पवार गट एकत्र आले. एकंदरीत पाहिलं तर या संपूर्ण निवडणुकीत राजकीय समीकरणं सतत बदलत असताना दिसली. कुठे विरोधक एकत्र आले, कुठे मित्रपक्षांमध्ये मतभेद झाले, तर कुठे पक्षांनी वेगवेगळ्या गटांशी हातमिळवणी करून सत्ता मिळवली. या सगळ्यात भाजपने सर्वात जास्त फायदा घेतला, कारण जिल्ह्यातील 9 पैकी 6 पंचायत समित्यांवर सत्ता मिळवून त्यांनी स्थानिक राजकारण मजबूत पकड निर्माण केली. राजकीय विश्लेषकांच्या मते या निकालाचा परिणाम भविष्यातील जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकांवरही होऊ शकतो. कारण पंचायत समित्या या स्थानिक राजकारणाचा पाया मानल्या जातात.
येथे मजबूत पकड असेल तर पुढील निवडणुकांमध्ये संघटनात्मक ताकद वाढते. तसेच या निकालामुळे विरोधकांच्या समोरही मोठे प्रश्न उभे राहिले आहेत. कारण महाविकास आघाडीतील पक्ष अनेक ठिकाणी एकत्र येऊ शकले नाहीत. अंतर्गत मतभेद, गटबाजी आणि नेतृत्वातील तणाव याचा फटका त्यांना बसल्याची चर्चा सुरू आहे. विशेषतः ठाकरे गटामध्ये स्थानिक पातळीवर चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यातील मतभेद आधीपासून चर्चेत आहेत. अनेक कार्यकर्ते देखील या गटबाजीमुळे नाराज असल्याचं बोललं जातं. म्हणजेच या पंचायत समिती निवडणुकीने फक्त स्थानिक सत्ता ठरवली नाही, तर जिल्ह्यातील राजकीय ताकद कोणाकडे आहे याचेही संकेत दिले. तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पंचायत समिती निवडणुकीत भाजपने 6 ठिकाणी सत्ता मिळवून मोठी राजकीय आघाडी घेतली आहे. विरोधकांमध्ये मतभेद, अंतर्गत गटबाजी आणि बदलती समीकरणं याचा त्यांना फायदा झाला. पण राजकारणात आपली परिस्थिती कायम एकसारखी राहत नाही. आज जे समीकरण दिसतंय ते उद्या बदलू शकतं आणि स्थानिक पातळीवरील ही सत्ता पुढच्या मोठ्या निवडणुकांवरही परिणाम करू शकते. मात्र आता प्रश्न असा आहे, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पंचायत समित्यांमध्ये मिळालेलं हे यश भाजपसाठी पुढील निवडणुकांचा पाया ठरणार आहे की विरोधक पुन्हा एकदा एकत्र येऊन हे समीकरण बदलतील? तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.